तर आज आपण केरळमधील एका घटनेबद्दल बोलणार आहोत. ही घटना आहे एका तरुण, होतकरू राजकीय नेत्याची आणि आपल्या न्यायव्यवस्थेची. यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की न्यायाचा तराजू खरंच सगळ्यांसाठी सारखा असतो का? चला तर मग या कहाणीच्या खोलात जाऊया. ही गोष्ट आहे पल्लक्कडच्या एका तरुण आमदाराची. हा फक्त आमदार नव्हता, तर युवक काँग्रेसचा अध्यक्षही होता. आणि त्याचा पक्ष त्याला एक मोठा नेता, पक्षाचा भावी चेहरा म्हणून पुढे आणत होता. हे बघा, पल्लक्कडचा आमदार, केरळ युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि पक्षाचा पुढचा मोठा चेहरा. म्हणजे समजून घ्या की या व्यक्तीचं राजकीय वजन किती होतं. आणि म्हणूनच जेव्हा त्याच्यावर आरोप झाले तेव्हा प्रकरण खूपच मोठं झालं. पण मग ह्या वेगाने धावणाऱ्या राजकीय गाडीला अचानक एक जोरदार ब्रेक लागला. एका महिला पत्रकारांनी पुढे येऊन काही इतके गंभीर आरोप केले की संपूर्ण राजकीय वर्तुळात अक्षरशः वादळ आलं. आणि हे आरोप साधेसुधे नव्हते. महिलेचा दावा होता की तिच्यावर वारंवार अत्याचार झाले, अगदी गरोदर असताना सुद्धा. इतकंच नाही तर तिच्या एका सहकार्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला भाग पाडलं आणि त्याचं चित्रीकरणही केलं. प्रकरण इतकं गंभीर होतं की तक्रार थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे केली गेली. आणि मग काय, तात्काळ FIR दाखल झाला आणि तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे SIT स्थापन करण्यात आली. या आरोपांचे राजकीय परिणाम तर प्रचंड वेगाने झाले. सगळ्यात आधी दबावाखाली येऊन त्याला युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्याला तात्पुरतं निलंबित केलं. पण जसजशी कायदेशीर कारवाई पुढे सरकू लागली तसा हा आमदार फरार झाला आणि अखेरीस पक्षाने त्याची कायमची हकालपट्टी केली. म्हणजे विचार करा, आमदार झाल्यानंतर फक्त एका वर्षात त्याची सगळी राजकीय कारकीर्दच धोक्यात आली. राजकीयदृष्ट्या तर तो जवळपास संपला होता, पण खरी लढाई तर आता कोर्टात सुरू होणार होती. आणि याच कायदेशीर लढाईत एक विचित्र आणि खरं तर धक्कादायक पॅटर्न समोर येऊ लागला. सुरुवात झाली पहिल्या प्रकरणापासून. हे तेच प्रकरण होतं त्या महिला पत्रकारानं केलेल्या आरोपांचं. याच आरोपांनंतर तो आमदार फरार झाला होता, हे लक्षात घ्या. आणि या प्रकरणात काय झालं तर केरळ उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. सुरुवातीला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होता, पण नंतर त्याला जामीन मंजूर झाला. इतके गंभीर आरोप असताना जामीन कसा काय मिळाला याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं. हे एक प्रकरण शांत होतंय न होतंय तोच दुसरी एक महिला पुढे आली आणि तिनंही त्याच्यावर गंभीर आरोप केले. म्हणजे हे प्रकरण इथेच थांबलं नाही. आणि मग काय झालं असेल? पुन्हा तेच. त्यानं जामिनासाठी अर्ज केला आणि त्याला दुसऱ्यांदाही जामीन मंजूर झाला. आता हे एक सूत्रच बनत चाललं होतं, एक पॅटर्न. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यानंतर तिसरी केस समोर आली. यावेळी तक्रार केली होती एका NRI महिलेने. तिचा आरोप होता की सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला आणि ती गरोदर राहिली. आता बघा, या तिसऱ्या FIR नंतर पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला आणि आमदाराला अटक केली. आता वाटलं की काहीतरी वेगळं घडेल, पण नाही. अटक होऊनही तिसऱ्या प्रकरणातही त्याला जामीन मंजूर झाला. म्हणजे अटक झाली तरीही निकाल तोच. हा जो पॅटर्न होता तो आता अगदी स्पष्ट दिसत होता. आणि म्हणूनच हा सगळा घटनाक्रम फक्त एका व्यक्तीपुरता किंवा एका केसपुरता उरत नाही. तो आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवर, आपल्या समाजावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विचार करा, या सगळ्यामधून पीडितांपर्यंत नेमका काय संदेश पोचत असेल? एकीकडे एवढे गंभीर आरोप आणि दुसरीकडे त्याच पक्षाचे एक सहकारी आमदार काय म्हणतात बघा. जर रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा विधानानंतरही त्या आमदारावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून आपल्या समाजाची मानसिकता कुठे चालली आहे याचा अंदाज येतो. म्हणजे बघा, एका बाजूला अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत आणि दुसऱ्या बाजूला असे विचार आहेत जे अशा कृत्यांना कुठेतरी पाठिंबा देतात. मग अशा वातावरणात समान न्यायाची अपेक्षा तरी कशी करायची? आणि हे सगळं त्या देशात घडतंय जिथे आपलं संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन कलम 14 अंतर्गत एका गोष्टीची हमी देतं. ती हमी म्हणजे कायद्यापुढे समानता. म्हणजे कायदा सगळ्यांसाठी सारखा असेल. हा तर आपल्या न्यायव्यवस्थेचा पाया आहे, आत्मा आहे. पण मग प्रश्न हा आहे की जेव्हा प्रकरण एखाद्या मोठ्या सार्वजनिक व्यक्तीचं असतं तेव्हा ह्या कायद्यापुढील समानतेचा अर्थ खरंच तोच राहतो का?
या संपूर्ण प्रकरणात आपल्याला उत्तरं मिळत नाहीत, पण एक खूप मोठा प्रश्न मात्र नक्कीच मागे उरतो. आपला कायदा सगळ्यांसाठी समान आहे की काही लोकांसाठी तो इतरांपेक्षा जास्त समान आहे, यावर विचार करायलाच हवा.